आज आपण बनवणार आहोत ढोकळी मिरचीची भाजी। इथे ढोकळी मिरची घेतलेली आहे मी। आमच्याकडे याला ढबू मिरची सुद्धा म्हणतात। जास्तीत जास्त लोक ढबू मिरचीच म्हणतात। आणि इकडे आहे हळद, मीठ, तिखट, लाल तिखट आहे दररोज जे आपण वापरतो ते। आणि इथे आहे वाटण, खोबरं सुकलेलं आणि हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं लसूण सुद्धा याच्यातच घातलेलं आहे। आणि आपण खडे मसाले वापरणार नाही आहोत। आणि इकडे आहे गरम मसाला आणि इथे आहे एक कांदा घेतलेला आहे मी। आता हे अगोदर चिरून घेऊया। चला रेसिपीला सुरुवात करूया आपण। आता आपण या मिरची अगोदर चिरून घेऊया। एवढं असं मध्ये थोडंसं कट लावायचं आहे, पूर्ण चिरायचं नाही आपल्याला। याच्यामध्ये मसाला भरता आला पाहिजे। एवढं आणि मिरच्या अगोदरच धुवून घेतले होते मी। अशा पद्धतीने आपल्याला एक चिरा मारून घ्यायची आहे त्याला। त्याच्यामुळे मसाला स्टफिंग करता येतो मग छान पद्धतीने। असंच मी सगळं करून घेते आता। इकडे आता कांदा सुद्धा बारीक चिरून घेतला मी। आता आपण याच्यामध्ये जे वाटण आहे आपलं, याच्यामध्ये सर्व मसाले वगैरे मिक्स करणार आहोत। तिखट मीठ वगैरे अगोदर घालूया। एक 1.5 चमचा गरम मसाला, लाल तिखट, तीन चमचे घातले मी कारण हे तिखट खूप कमी आहे। चवीनुसार मीठ, हळद अर्धा चमचा। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। असं आता मिश्रण मिक्स झाले। आपण आता स्टफिंग करून घेऊया सगळं। अशा पद्धतीने आपल्याला आता स्टफिंग करायचं आहे। बघू शकता आता हे सगळं स्टफिंग करून घेते मी, भरून घेते याच्यामध्ये। आता इथं मी सगळं असंच चांगलं त्याच्यामध्ये भरून घेतलंय सगळं। हे बघ, आता आपण भाजीला सुरुवात करूया। आता आपल्याकडे कढई तापलेली आहे। याच्यामध्ये घालणार आहोत आपण तेल। आपलं तेल तापलेलं आहे। आता त्याच्यात कांदा घालूया। आपला कांदा लालसर परतून आला आहे। आता आपण याच्यामध्ये तयार केलेलं ढोकळी मिरची सोडूया। हलक्या हाताने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। सुटलं नाही पाहिजे। गॅस थोडंसं मध्यम ठेवूया आणि याच्यावर आता आपण झाकण ठेवूया। आता 5 मिनिटं झालेले आहेत। तेव्हा झाकल्यामुळे पाणी सुटलंय। तर अनेकदा आपण थोडंसं परतवून घेणार आहोत त्याला।
अजून 10 मिनिटांसाठी आपण परत झाकण ठेवूयात. आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत. इकडं बघू शकता भाजी किती छान रित्या शिजली. इथं लागलेलं सुद्धा नाही आहे कढईला. पाणी सुद्धा वापरलेलं नाही आहे मी. आता आपली भाजी एकदम तयार आहे. त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. अगोदर मी याच्यामध्ये सुद्धा खोबरं मसाला केला होता, त्याच्यामध्ये घातलं होतं वाटणमध्ये. आता आपली भाजी एकदम तयार आहे. तांदळाच्या भाकरीसोबत तर एक नंबर लागते. आणि आज मी तांदळाचीच भाकरी केलेली आहे आणि ते सुद्धा चुलीवरची. चला दाखवते. आता इकडं आपलं रेसिपी तयार आहे, ढोकळी मिरची. आणि इकडं तांदळाची सोबत भाकरी सुद्धा आहे. आणि भाकरी खूप मऊ आणि लुसलुशीत आहे. व तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला का? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा, कमेंटसुद्धा करा. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.